आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा सर्वसामान्यांना बसत आहे. भारतात ठिकठिकाणी इंधनासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत होती. यावर उपाय म्हणून लोक आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळलेले आहेत. आपण सध्या भंडाऱ्यातील या इलेक्ट्रिक व्हेकल असेंबल करत असलेल्या या कारखान्यात आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्यांना असेंबल करून हे कमी दरात विकण्यात येत आहे. आपल्यासोबत या अधीरा एंटरप्राइजेसचे संचालक आहेत. थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? ही इलेक्ट्रिक बाईक आहे. ही इलेक्ट्रिक बाईक आपल्याकडे 35,000 रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि कमी किमतीमध्ये आपल्याला एका युनिटमध्ये 70 किलोमीटर ही बाईक चालतो आणि ते एक युनिटला 6 रुपये लागतात. 6 रुपयात 70 किलोमीटर म्हणजे हे सर्वसाधारण लोकांना परवडणारी ही बाईक आहे. म्हणून या बाईकला पसंती या भंडारा शहरातच नाही तर रामटेक आहे, गडचिरोली आहे, नागपूर आहे, या इथूनपर्यंत लोक गाड्या घेऊन गेलेले आहेत. युद्धाचा काळ आहे, लोकांची कशा प्रकारची मागणी आहे या तुमच्या या स्टोअरमध्ये? गाड्या किती विकल्या जातात रोज आणि युद्धाच्या आधी किती विकल्या जातात? आधी आपला अधीरा या नावाने शोरूम होती. त्या शोरूममधून 6 महिन्यामध्ये आपल्या 300च्या जवळपास 6 महिन्यात गाड्या विकल्या. परंतु या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या या 15 दिवसाच्या कालावधीत 320 या दरम्यान गाड्या गेलेल्या आहेत आजच्या तारखेपर्यंत. आणि उद्या अशा भरपूर म्हणजे बुकिंग आहेत. आम्ही त्यांना गाडी रोज आमच्याकडे 20 गाड्या तयार होतात. दुसऱ्या दिवशी 20 गाड्या निघून जातात. या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्राहक आहेत. ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगाल? तुम्ही इथं गाडी घ्यायला आले. आखाती युद्धाचा परिणाम पूर्ण जगावर झालेला आहे आणि सर्वात अधिक परिणाम हा सर्वसामान्य लोकांवर झालेला आहे. प्रश्न इंधनाचा आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पेट्रोल भरायला आपण जातो पेट्रोल पंपावर, तेव्हा रांगा लागतात. उन्हातान्हात उभं राहावं लागते आणि आपण या वयात तिथं उभं राहणे तासनतास, त्याचा पर्याय मी शोधला आणि इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची असं ठरवलं. त्याच्यामुळे माझा जो उन्हातान्हातला वेळ आहे आणि कटकट आहे इंधनाची, रांगेत राहणं वगैरे, ते इलेक्ट्रिक व्हेकलमुळे थांबली. आणि माझं गाव साधारणतः भंडाऱ्यापासून 22-25 किलोमीटर आहे. तिथून जाणं येणं आणि माझे जे काही कामं असतात ते काम करणं माझं सोपं झालं आहे. शहरात जाणं येणं काही म्हणजे खरेदी करण्यासाठी अतिशय सुलभ झालेलं आहे. त्याच्यामुळे मी या व्हेकल घेतलेली आहे आणि मला त्याचा लाभसुद्धा चांगला झालेला आहे. सध्या इंधनाची जी परिस्थिती आहे त्या लाईनीत लागण्याची कटकट म्हणून या इलेक्ट्रिक व्हेकलकडे उत्तम पर्याय म्हणून ग्राहकांची पसंती मिळत आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.